सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळे शहरात विविध 25 ठिकाणी मियावाकी पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता। त्यातील सर्वात मोठी मियावाकी कचरा डेपो परिसरात करण्यात आली होती। मात्र कचरा डेपो परिसरामध्ये लागलेल्या आगीमुळे आणि धुळे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे धुळे शहरातील सर्वात मोठी मियावाकी प्रोजेक्ट आता मातीमोल झालाय। मागील वर्षी धुळे महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत लाखो रुपये खर्च करून धुळे शहरामध्ये वन विभागाकडून हजारो झाड घेऊन मियावाकी गार्डन उभारणार होते। मात्र या प्रोजेक्टसाठी लाखो रुपये खर्च करून विविध टेंडर काढण्यात आले होते। मात्र आज याच गार्डनची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून 80% गार्डन हे जळून गेले आहे। धुळे शहरात करण्यात आलेल्या 25 गार्डन पैकी 2च गार्डन चांगल्या स्थितीत होते। मात्र त्यातील हे एक गार्डन पूर्णपणे जळून गेले असा आरोप शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी यावेळी केलाय। त्यामुळे मियावाकी प्रोजेक्टमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व संबंधित ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या कचरा डेपोवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यात राबवण्यात आलेल्या मियावाकी प्रोजेक्ट शहरात 25 ठिकाणी मियावाकी केलेली होती। त्याच्यात सर्वात मोठी मियावाकी या कचरा डेपोवर केलेली होती। तर तिची पहिलेच परिस्थिती खूप गंभीर होती। पावसाळ्यामध्ये जेमतेम तो जगला, नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तर त्याची परिस्थिती खूप गंभीर होती। असे झाड सगळे जळालेले होते। पण काल जी कचरा डेपोला आग लागली, ती लागली का लावली गेली हाच एक मोठा प्रश्न आहे। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की लाखो रुपये खर्च करून जे मियावाकी गार्डन महानगरपालिकेतर्फे बनवण्यात आले होते, हजारो झाडं फॉरेस्ट मधून घेऊन यांनी झाडं लावण्याचा हा जो प्रयोग केलेला होता, त्याच्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते। पाणी व्यवस्थापनावर, त्याच्यानंतर झाडं लावण्यावर असे सगळे टेंडर काढण्यात आलेले होते। परंतु आज याची परिस्थिती 80% गार्डन पूर्ण जळून गेलेले आहे। शहरातल्या 25 मियावाकींपैकी फक्त 2 मियावाकी व्यवस्थित होत्या, त्याच्यातलं हे एक गार्डन होतं आणि आज हे सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने जळून खाक झालेलं आहे। आपण बघू शकतात। तर पर्यावरणाचा जो हार्स झालेला आहे, वेळोवेळी कचरा डेपोला जी आग लागल्यानंतर आजही आपण बघत असणार की ते लिंबाचं झाड, हिरवं लिंबाच्या झाडावर आग लागलेली तिथं। तर हे सर्व झाडं जे जळालेले, शेकडो झाडं जळून गेलेले, शेकडो झाडं। आज एक झाड जगवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते। या तुमची काय मागणी आहे? मियावाकीचं या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। हे सर्व गार्डन सगळे या ठिकाणी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याची चौकशी लागून संबंधित ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्व मागणी आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित।